मला तुम्हाला प्रश्न विचारायची संधी मिळालेली आहे. मला पहिला तुम्हाला प्रश्न असा माझ्या मनात येतो विचारावासा, की आत्ताचा जो काळ आहे, ज्याच्यामध्ये आपण मोबाईल फोनचा अतिरिक्त वापर होतो आहे आणि आपण सगळेच ऑन द वर्ज ऑफ ॲडिक्शन आहोत असं वाटतं. कारण काय पहिला झोपेत न उठल्यावर पहिला हात स्क्रीनवर जातो आणि त्याच्यामुळे स्पेशली आता जी नवीन पिढी आहे, तर ते प्रत्यक्ष अनुभवापासून दूर चालले आहेत हो. असं वाटतं. किंवा मोठी माणसंसुद्धा आत्ता नाटक बघत असताना ऑडियन्समधनं ते लाईट्स येत असतात. कारण काय ती ऑलमोस्ट एक रिफ्लेक्स ॲक्शन झाल्यासारखी झाली आहे. आत्ता ह्याच्यातनं कसं वाचवायचं स्वतःला? प्रत्यक्ष अनुभवाचं सौंदर्य हं, हे जाणीवपूर्वक कसं वाढवायचं त्याचा विचार करायला लागेल. हं, म्हणजे ते प्रत्येकच क्षेत्रामध्ये. कारण ते जर आपण केलं नाही ना, तर अनुभव जितके मोनोटोनस होतील, हं, प्रत्यक्ष अनुभव ना, हं. तर तितका माणूस त्या स्क्रीनकडे जास्ती जाणार. बरोबर. हं, आणि ते आकर्षक करायचे प्रत्यक्ष अनुभव. ते फॉर्म वेगळे वापरून, हं, आशय त्याचा वेगवेगळा हं, देऊन हं, हं, आणि मग त्यातली अट्रॅक्शन व्हॅल्यू हं, हं, ही आपल्याला कशी वाढवता येईल ना? हं. कारण स्क्रीन आपल्याला असा कॅप्टिव्हेट करतो ना. बरोबर. तर तो कशातून कॅप्टिव्हेट करतो? हं, तर तो गतीमधून करतो. अगदी लहान मुलं जी ती कार्टून बघत बसतात. हं, त्याच्यानंतर मोठे जसे आपण होतो ना, तसा तो स्क्रीन आपल्याला खूप आत्मकेंद्रित करतो, हं, की आता तूच किती महत्त्वाचा आहे जगात. हं, आणि जग आपल्याला महत्त्वाचं जेव्हा समजत नाही, हं, तेव्हा मग आपलं महत्त्व समजून घेणारा एकच स्क्रीन राहतो. हं, हं, म्हणूनही माणसं त्याच्या मागे खूप राहतात. हं, आणि आपल्या सगळ्यांची एक प्रवृत्ती असते ना, आयतं द्या हं, हं, वाली, ती हं. स्क्रीन पूर्ण करतो. बरोबर. आणि त्यामुळं नंतर ना, काहीतरी करून मिळवणं ह्याच्यातली गंमत, हं, जी आपल्याला प्रत्यक्ष अनुभव देतो, हं, ती अनुभूतीच कमी यायला लागते. हं, म्हणून एकतर आपल्याला प्रत्यक्ष अनुभवामधली विविधता, हं, आकर्षकता आणि आशयाचे प्रयोग हं, हे खूप करावे लागतील. एक सोपं उदाहरण सांगतो. हं, इतकं स्क्रीनचं वेड आपल्या सगळ्यांना आहे. तू कुठल्याही सामाजिक स्तरावरती जा, शाळा, कॉलेज म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये जा, 90% कार्यक्रम पूर्णपणे अनाकर्षक असतात. हं, अजून ते टेबल, ते तांब्या भांडं, हं. हं, वक्ता आणि श्रोता ह्यांच्यामध्ये येणारा फ्लॉवर पॉट, टेबल क्लॉथ त्याच्यावर टेबल रेटा क्लॉथ त्याच्यावरचा गेलंच नाहीये. हं, म्हणजे हं, अगदी सोपं उदाहरण, हं, की आम्ही तसेच ते कार्यक्रम का करतो? हं, आभार प्रदर्शनाची स्लाईड टाका की पाठी. म्हणजे कधी समजा थेट अनुभवामुळे श्रोते हललेले आहेत, हं. तर नंतर 5 मिनिटाचे आभार प्रदर्शन करून कशाला रसभंग करताय? हं, म्हणजे जी काही साम्यावस्था समजा आली असेल हं, एखाद्या अनुभवामध्ये, आता हं. आभार प्रदर्शन. अरे, अरे, अरे! हे काय चाललंय आपलं? हं, म्हणजे शैक्षणिक अनुभव, हं, सांस्कृतिक अनुभव हं, हे आपण आकर्षक कधी करणार? हं, हं. आणि त्याच वेळेला त्या आकर्षकपणे स्क्रीन येतोय. त्यामुळे ह्याचा आपण ना एक समाज आणि संस्कृती म्हणून उपयोग विचार करायला पाहिजे आणि आशयाच्या दृष्टीनं प्रयोग का केले पाहिजेत? कारण तुझ्या असं लक्षात येईल, की नवीन पिढी आशयाच्या दृष्टीने प्रयोग करण्यासाठी हं, अधिक ओपन आहे. म्हणजे ते आपल्याला करायला हरकत नाही. हं, बरं एकदम त्यांचे अटेन्शन स्पॅन धाडकन वाढणार नाहीयेत. हं, म्हणून लांबी प्रत्यक्ष अनुभवाची ना, हं, ही अर्ध्या पाऊण तासापेक्षा जास्त नाही ठेवली पाहिजे. हां, म्हणजे मग आपण त्यांना आता 3 तासाचा डायरेक्ट अनुभव देऊन फायदा नाही. हं. त्यांचा अटेन्शन स्पॅन जिथे बसेल तिथून सुरुवात करू. बरोबर. दुसरं, की आपल्याला ना स्क्रीन तोडता येणार नाही. हं, म्हणून स्क्रीन आणि प्रत्यक्ष अनुभव ह्याच्यामधले ना ब्रिजेस कोणते आहेत, की जे मला ना स्क्रीनकडून प्रत्यक्ष अनुभवाकडे खेचून नेऊ शकतात. म्हणजे सोपं उदाहरण सांगतो हां. हं, मला समज की मला इजिप्तला जायचंय. हं. तर ना मला
नाईल नदीवरची क्रूज कशी असते हे मला कुठून बघायला मिळेल, तर मला यूट्यूबवरूनच बघायला मिळेल. पण मग मी त्याला क्रूजचा प्रत्यक्ष अनुभव न समजता हे माझं माहिती मिळवण्याचं ठिकाण आहे. हां, इट इज नॉट अ रिप्लेसमेंट फॉर दॅट. म्हणजेच मी ते पाहिलं तर मी प्रत्यक्ष अनुभव घ्यायला जास्त उत्सुक होणार आहे. असा जर स्क्रीनचा वापर करता आला उत्सुकता वाढवण्यासाठी, कर्टन रेझर स्क्रीन आणि मग येणारा प्रत्यक्ष अनुभव अशी गुंफण करता येईल का? तर ना असे आपल्याला खूप सारे प्रयोग करायला लागणार आहेत आणि ते ना कुटुंबाच्या पातळीवरच करावे लागणार आहे. कुटुंबाच्या पातळीवरती सुद्धा अनुभव घेण्यासाठी माणसं पर्यटनाला जात नाहीत अलीकडे, टिकमार्क करण्यासाठी जातात. म्हणजे आणि पुन्हा तिथे स्क्रीन वापरून फोटो काढायचे, रील्स काढायचे, फोटो काढायचे. म्हणजे ते काढा तुम्ही, पण प्रत्यक्ष अनुभवाकडे आपण जातो आणि तो घेत नाही, असं पण आपल्यामध्ये अनुभव कसा घ्यायचा हे पण माहित नसतं. म्हणजे असं होतं की मी काय करायचं हे कळत पण नाही. त्यामुळे अनुभव कसा घ्यायचा, म्हणजे अनुभव हा पंचेंद्रियातूनच घ्यायचा आहे, कारण तेच आपल्याला दिलेलं आहे निसर्गाने. पण ती पंचेंद्रिय जागी कशी ठेवायची? जसं आपण म्हणतो ना, चित्रपट पाहताना पाहणं ही तुमची जी फॅकल्टी आहे, तर ती तुम्ही दिसणं ही एक गोष्ट आहे, पाहणं ही दुसरी आणि ध्यानपूर्वक पाहणं ही तिसरी. तर तुम्ही जेव्हा त्या पद्धतीने पाहाल तेव्हाच तुम्हाला त्या अनुभवामधल्या छटा दिसणार. ऐकणं, कानावर पडणं ही एक स्थिती आहे, ऐकणं ही दुसरी स्थिती आहे, कान देऊन ऐकणं ही तिसरी स्थिती आहे. मग कान देऊन ऐकल्याशिवाय मला अनुभव येणार नाही. मला स्पर्श, तर वेगवेगळे स्पर्श हे कसे आहेत ते मला काय सांगतायत? सुकलेल्या पानाचा स्पर्श मला काय सांगतोय? म्हणजे मी समजा फॉल्स, पानगळीचा अनुभव घेतोय, अगदी परदेशात गेलोय, फॉल्स बघतोय मी समजा, तर त्यावेळेला ना मी स्वतःला काय सांगायला पाहिजे की फोटो काढू. हां, पण आता मला त्या सगळ्या पानांचे रंग पोटभर बघू देत, मग ते उचलू दे, त्याचं टेक्स्चर बघू दे मला, तो वास त्या मातीचा आणि त्या पानांचा काय येतोय, ती सळसळ वाऱ्यामुळे निर्माण झालेली, एक पान पडतानाचा आवाज हा मला ऐकू येतोय का? मी कान देऊन ऐकतोय का? जातो आणि पोट भरण्यासाठी खातो, पण मी त्याचा आस्वाद घेत खातोय का? म्हणजे अनुभवाला व्हॅल्युएबल बनवणं, त्याचं मोल वाढवणं, हे पंचेंद्रियांचा वापर आपण कसा करतो ह्यावरच अवलंबून आहे. आपण किती स्टार हॉटेलमध्ये राहतो ह्यावर नाही. म्हणजे ह्या आपल्याच अखत्यारीतल्या गोष्टी आहेत. तर त्या आपण करण्याचं शिक्षण हे कुटुंबानेच देणं खूप गरजेचं आहे. पण कुटुंबामध्ये सगळ्यांनाच ती साथ लागली, म्हणजे स्क्रीनची साथ लागली की मग काय होतं की साथ तुटते. म्हणून त्याचं रिव्हर्सल ना हे शाळेच्या पातळीवरती काही प्रमाणात करता येईल शिक्षणाच्या, पण कुटुंबाच्या पातळीवरती त्याची सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. आणि नवीन अनुभव घेताना ना मला असं म्हणायचं नाही की तुम्ही अगदी काय कष्टातच घाला स्वतःला आणि करा वगैरे. नाही, तुम्ही काय सुविधा तुमच्या असतील तर घ्या, पण काहीतरी डेटूर काढा की अरे ही गोष्ट आपण ना अशी अशी करत होतो गेली 8 वर्ष, पण ह्यावेळी करताना ना ह्याच्यातला हा एक दिवस असा करूया. तुम्ही तुमच्या गावी जाताय समजा सुट्टीमध्ये, तर गावी जाऊन तुम्ही तेच करत होतात आणि तेच करणार आहात, पण आता एक दिवस बघा ना की नवीन काय करता येतं. आणि ते नवीन काय करता येतं मध्ये पुन्हा ही पंचेंद्रिय तुम्हाला कशी वापरता येतात. म्हणजे नवीन काहीतरी जे आपण पाहिलं नाहीये ते पाहूया, नवीन काही खाल्लं नाही ते खाऊया, असं काहीतरी करूया. तेव्हा नाविन्य, आकर्षकता आणि आशय ह्या गोष्टी बाहेरून कशा येणार? म्हणजे आपण काय केलंय माहितीये का स्क्रीनच्या बाबतीत, की तलवार बाहेर न काढताच शरणागती घेतली आहे. आणि आपण त्याला म्हणतो हो कम ऑन स्क्रीन रूलच, असं काहीसं आपलं झालंय का काय?
आणि त्यामुळं मग ना आपण स्वयंशिस्त नाही ठेवत. कारण आपल्याला स्क्रीन कशासाठी वापरायचं हेच ठाऊक नाही. आणि जे काही त्या स्क्रीनचे विकासाकडे नेणारे फायदे आहेत, ते आपण घेतच नाही. मग आपल्याला तिथे ना स्वतःच्या मनाचे चोचले कमी करून आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. म्हणजे रात्री झोपायच्या आधी काही काळ आपल्याला तो एरोप्लेन मोडवरती टाकायला लागणार आहे. उठल्यावरती तात्काळ त्याला असं करून एरोप्लेन उतरवण्याच्या आधी आपण एक स्वतःचा, हे मी करतो स्वतः, की रात्रीचा तो एरोप्लेन मोडवर टाकणं, सकाळी तो लगेच ऑन न करणं आणि एक पहिला एक आपला चहा, पेपर, काय आपण काही मोठे तीर मारत नसतो, पण विदाऊट स्क्रीन राहून बघा. आणि मग ते करा. मी समाज माध्यमांवरती खूप ॲक्टिव्ह माणूस आहे. पण मी समाज माध्यमांमध्ये कशासाठी आहे याची जाणीव मला खूप आहे. की माझं काम जिथे मला प्रोजेक्ट करायचं आहे तिथे समाज माध्यम आहे. बरोबर. माझ्या कविता, चित्र लोकांनी वाचावी असं मला वाटतं. त्याच्यासाठी समाज माध्यम आहे. बास, संपलं. याच्या पलीकडे समाज माध्यमं माझ्यासाठी नाहीत. मग काय होतं की मी लाईक पाहण्यात किंवा करण्यात मी वेळ नाही घालवत. ही आपली कामं झाली. तर मला वाटतं हा एक स्वयंशिस्त पण आपल्याला स्क्रीनच्या बाबतीमध्ये ना खूपच लावायला लागलं असं दिसतंय. आणि प्रत्यक्ष अनुभवापासून आपण दूर जाणं हे मला फारच गंभीर वाटतं. दोन लोकांनी एकमेकांशी बोलण्याचं सुद्धा आता जे पेशन्स आहे ना, म्हणजे 3-4 मिनिटाला परत फोन येतो हातात किंवा एंगेज होणं दुसऱ्याच्या गप्पांमध्ये. म्हणजे आम्ही आता ना आमच्या कुटुंबामध्ये या थेट अनुभवाचा एक एक्सपेरिमेंट केला, प्रयोग केला. की मुलगा आणि मुलगी हे आमच्या बरोबर, माझ्या आणि पत्नीबरोबर राहत नाहीत. तर म्हणजे शिक्षणासाठी लग्न झालं मुलीचं म्हणून. तर माझा मुलगा जेव्हा परदेशातून आला तेव्हा आम्ही 2.5 दिवस आम्ही 4घे जण भेटलो आणि ज्या गोष्टी ते लहान असताना करायच्या ना त्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे वी रिलिव्हड दोज डेज, वी रिक्रिएटेड नॉस्टॅल्जिया. आता नॉस्टॅल्जियाची आपण फक्त आठवणी काढतो, रिक्रिएट का नाही करायचं, हे आपल्याला थोडं डोकं चालवावं लागेल. बरोबर. क्रिएटिव्हली त्याच्याकडे आपल्याला बघायला लागेल. आणि मग आमच्या काय लक्षात आलं की व्हेन यू रिक्रिएट नॉस्टॅल्जिया ना, काही कोणाला स्क्रीनची गरज पडत नाही, तुम्ही भरपूर धमाल करता. म्हणजे आम्ही काय केलं, आम्ही काही भयंकर ग्रेट केलं नाही. आमची जी त्या काळातली हॉटेल होती तिथे गेलो. आम्ही जे सगळे खेळ खेळायचो, पत्ते खेळायचो, पिक्शनरी खेळायचो, ह्याव खेळायचो, ते सगळं खेळलो. आणि आमची सगळ्यांची क्रोनॉलॉजिकल वय ही ऑलरेडी बदललेली होती, पण त्याने काहीच फरक पडला नाही. आणि त्याच्यातून एक नवीन नॉस्टॅल्जिया थेट अनुभवाचा तयार झाला. मला वाटतं हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. आत्ता ना अनेक गोष्टी घडत असतात ज्या आपल्या हाताबाहेरच्या असतात. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत का की ज्यांनी तुम्हाला अस्वस्थ व्हायला होतं किंवा कशाची भीती वाटते तुम्हाला? अस्वस्थ व्हायला होतं, भीती वाटते म्हणण्यापेक्षा युद्धांमध्ये होणारी मुलांची होरपळ ही मला खूप अस्वस्थ करते. ती मुलं मी कधी पाहिलेली नसतात किंवा पाळणारी नाही. मानवी आपत्तीमध्येही सापडलेल्या मुलांच्या बद्दल आपण कणव आपल्याला असेलच, पण ना युद्धात सापडलेली मुलं ना खूप अस्वस्थ करतो तो भाग मला. काय हे, डिड दे डिझर्व धिस? आणि त्यांचा काय दोष आहे? ती गाझामधली, पॅलेस्टाईनमधली असू देत, त्या युक्रेनमधली असू देत, तर ती मला खूप अस्वस्थ करतात. तर आणि ते कसं एक प्रकारे एका संहारक अशांततेचं, म्हणजे विषमतेमुळे ज्यांचं बालपण कोळपलंय त्यांच्यासाठी ही एक आस्था असते. पण संहारामधलं जे बालपण करपलंय ना त्याचं पुन्हा एक वेगळं विदीर्ण करणारी ती एक आस्था असते. त्याने मी खूप अस्वस्थ होतो असं वाटतं मला. आणि शेवटचं मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचा दिनक्रम कसा असतो? म्हणजे मला ते ऐकायला खूप आवडेल की तुम्ही कसं, आलोकचं आणि माझं आमचं हे असं की आपण काय कसा दिवस प्लॅन केला तर आपण
छान आपलं सगळं डिसिप्लिन्ड आयुष्य चालू राहू शकेल. कारण काय तुमचं पण शेड्यूल आमच्यासारखंच आहे, की खूप प्रवास आहे. एक दररोज आपण 9 ते 5 ऑफिसला जातोय असं नाहीये. प्रत्येक दिवसाचं टाईम टेबल हे वेगवेगळं आहे. तर तुम्ही तुमच्या दिवसाची मांडणी कशी करता? माझा कोणताच दिवस दुसऱ्या दिवसासारखा नसतो. करेक्ट. त्यामुळे मला कंटाळा येत नाही. हं. हां, हं. कारण कंटाळा कधी येईल? जेव्हा एखाद दिवस दुसऱ्या Repetitive दिवसासारखा असेल तर. असेल तेव्हा. हं. तसं माझा सुदैवाने नसतो. पण माझा दिवस बऱ्यापैकी प्लॅन्ड असतो. ओके. म्हणजे माझा ना जो लाँग टर्म वेळ आहे तो हं. खूप प्लॅन्ड असतो. हं. हं. म्हणजे मला खूप वेळेला आयत्या वेळी काही तो मला करता येत नाही. ती हं. माझी मर्यादा असते. हं. आणि कधी-कधी लोक असं ना म्हणजे अनोळखी लोक आपल्यावरती हक्क गाजवतात, की आता पुढच्या आठवड्यामध्ये आमच्याकडे यायचंय हां तुम्हाला भाषण द्यायला. हं. हक्कच गाजवतात. हं. हं. जे आपल्याला त्यांना सांगितलं होतं, की नाही हो, नाही जमणार. हं. हं. माझा तो वेळ ऑलरेडी दिलेला आहे. हं. इथं तिथं वगैरे. सो इन दॅट सेन्स आय एम प्लॅन्ड. हं. ते मला करावंही लागतं. कारण मी रुग्णसेवा पण देतो. बरोबर. त्याच्यामुळं मी पेशंट पाहत असल्यामुळे, हं. OPD चालवत असल्यामुळे मला एका प्रकारे शिस्तीमध्ये राहावं लागतं. हं. आणि म्हणून एकदा तुम्ही प्लॅन करायला लागलात, की प्राईस ऑफ युअर प्लॅनिंग इज की यू कांट डू थिंग्स इन अ Spontaneously. ऑर इम्प्रॉम्प्टू वेने हं. तुम्ही नाही करू हं. शकत. त्यामुळे ती एक मर्यादा माझ्या कालनियोजनावरती येते. हं. पण दुसरी एक गंमत अशी आहे, की मी पर युनिट टाईम इन्व्हॉल्वमेंट नावाची एक गोष्ट वापरतो. हं. पर युनिट टाईम इन्व्हॉल्वमेंट हे एक स्किल आहे. हं. तर ते स्किल असं आहे, की 5 मिनिटामध्ये पहिल्यांदा 5 मिनिटाचं काम कसं करायचं ते हं. करावं. ओके. मग 5 मिनिटामध्ये 7 मिनिटाचं काम कसं होईल ते बघावं. ओके. आणि मग 5 मिनिटामध्ये 10 मिनिटाचं काम कसं होईल ते बघावं. हं. म्हणजे तुमची पर 1 मिनिट हे जर युनिट घेतलं ना, हं. तर एका युनिटमधली तुमची इन्व्हॉल्वमेंट वाढली, हं. की तुमची एफिशियन्सी पण वाढते. हं. 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 आणि तुम्हाला गंमत पण जास्त येते कारण इट इज व्हेरी इंटेन्स. हं. हं. मग तुमचं आयुष्य डिसिप्लिन्ड असेल तर क्रिएटिव्हिटीला जास्त वाव मिळतो हो, असं मिळतो, वाटतं तुम्हाला? मिळतो. कारण ना मी म्हणजे हे कदाचित तुला आश्चर्य वाटेल, पण मी काही गोष्टी खूप प्रोक्रॅस्टिनेट करतो. ओ, हां. जशा की आम्हाला पण सांगा. जसं की म्हणजे ना एक माझे 6-7 टास्क समजा करायचे असतील ना, त्यातला एक मी उगीचच वेळ काढूपणा करतो. हां. ठरवून का? असं कोणीच कबूल नाही करणार, हं. पण ठरवूनच. मग तो मी लास्ट मिनिटपर्यंत ठेवतो. हं. आता मात्र ही सवय मला आहे याची जाणीव मला झाल्यामुळे हं. मी आता तो करण्याची एक अंतिम क्षण हं. की इथपर्यंतच टाळायचा, हं. आता नाही असं ठरवलेलं असतं. त्याच्यामुळे घोटाळे माझे कमी होतात. हं. हं. पण आता ती आहे तशा तऱ्हेची एक सवय. हं. मग मी काय करतो स्वतःला, की ॲडव्हान्समध्ये किती करता येईल असं त्याला उलटा घेतो. हं. म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन आपल्याला लांबणीवर टाकायला सांगतं ना. हं. हं. तर आपण मिळाला वेळ की करून टाकू, असं त्याला ह्या तीरावरती आणतो. ओके. मग तसं झालं की काय होतं, फटाफट 2-3-4 गोष्टी झाल्या, हां, हां, हं. असं वाटतं. हं. हं. त्यामुळे अशा काही अडचणी येत असतात. त्याच्यावरती आपण अल्टरनेटिव्हज काढत पुढे जायचं असतं. कालच आम्ही हा विचार करत होतो. आलोकचं म्हणत असतं, की तो म्हणतो, की मला असं मी तो आतून ते येण्याची वाट बघत असतो, की आत मला काहीतरी होईल आणि ते होईल माझ्याकडनं. तर ते पण कधी-कधी महत्त्वाचं असतं. कारण का असतं. ती एक इन्स्टिंक्ट ज्याला आपण म्हणतो हो. ते. आणि दुसऱ्या बाजूला आपलं स्ट्रक्चर्ड एक डिसिप्लिन्ड आयुष्य असेल, तर त्यांनी फायदा पण होतो. हो. तर पण ना त्या काय माहिती आहे का, इन्स्टिंक्टकडे तुम्ही कसं मी असं बघतो की मी त्याच्यामध्ये ना वाट कशाची बघायची ते ठरवतो. हं. हां, म्हणजे तू मला सांगितलंस ना, हं. की मला नाटक लिहून द्या. मी म्हणतो नाही. नाटक जेव्हा आतून येणार तेव्हाच येणार. हं. म्हणजे काही गोष्टी इनएव्हिटेबल आहेत, की ओके. त्या आतूनच यायला पाहिजे. हं. बरोबर? हं. पण काही गोष्टी ज्या आहेत, हं. त्या अशा इनएव्हिटेबल नाही आहेत. हं. पण माझं लिखाणाच्या बाबतीत ही अशी फार गंमत होते, की मी ते इतक्या तऱ्हेचं सदर लिखाण करतो, कॉलम रायटिंग करतो. कॉलम रायटिंगमध्ये खूप गंमत असते, की उत्स्फूर्तताही हवी हं. आणि 15 दिवसाला तुम्हाला देताही यायला हवं. हं. हं.
तर पण ती म्हणजे मी जेव्हा स्वतःकडे बघतो तेव्हा ती मला मेडिकलपासूनची सवय आहे. कारण मी अशा अनेक उचापत्ती तेव्हापासून करतो. त्यामुळे पर युनिट इन्व्हॉल्वमेंट ऑफ टाईम ह्याची सवय ही तेव्हापासून आहे. मग तिथं मी ना मनामध्ये ते शिजवत ठेवतो आणि मनामध्ये ॲक्टिव्हली जास्त शिजवलं ना तर लवकर येतं. ओके. हां, म्हणजे आपण काय करू शकतो, की त्याला कंप्लीट पार्किंग करू नका. म्हणजे जे काय समजा आपली कल्पना आहे, काहीतरी थीम आहे, काहीतरी क्रिएटिव्ह आहे ना, त्याला असं काय गॅरेजमध्ये घालून पार्क नका करू. हां, त्याला असं मंद आचेवर ठेवा. मनात, पाठी. मग काय होतं ना, ते जेव्हा उकळ्या मारायला लागतं, मग दॅट इनएव्हिटेबल मोमेंट कम्स. ओके. हां, पण तुम्ही जर त्याची हिटच काढलीत ना, तर मग ते जास्त जास्त पाठी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला मंद आचेवर ठेवावं. कल्पनेला मंद आचेवर ठेवावं. हं. वाह! कल्पनेला मंद आचेवर ठेवा. मग त्याची उकळी आली, की ती काय तुमचं ऐकते? ती पडणारच बाहेर. वॉव! अमेझिंग. थँक यू डॉक्टर. आणि तुमचं अख्खं काम खूप इन्स्पायरिंग आहे आणि तुम्ही इतके आत्ता नवनवीन गोष्टी तुमच्या डोक्यात आहेत. किती वेगवेगळे उपक्रम तुम्ही आत्ता सांगत आहात. तर ते सगळंच आम्हाला खूप जास्त इन्स्पायरिंग आहे. थँक यू. थँक यू.